शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीस जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिलाध्यक्ष मनीषा भगत, ठामप्पाचे विरोधी पक्षनेते शानू पठाण, युवक अध्यक्ष अभिजित पवार, अल्पसंख्याक सेलचे मोहम्मद मुफ्ती अशरफ यांच्यासह शेकडो हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमजानचा पवित्र महिना हा प्रार्थनेचा महिना आहे. या 30 दिवसामध्ये देवाकडे प्रार्थना करून सुखशांती नांदावी अशी मागणी केली जाते. आज खरंच देशभरामध्ये जे काही दिसते वातावरण, त्याच्यावरती उपाय देवाने शांतता नांदावी एवढाच आहे. आणि रमजानचा तोच संदेश असतो. रमजानचा उपास हा सूर्योदयाला सुरुवात होतो आणि सूर्यास्ताला संपतो. सूर्यास्ताला जो संपतो त्याला आपण इफ्तारी म्हणतो. ही इफ्तारी आम्ही दरवर्षी इथे साजरी करतो. आणि आज देखील साजरी करतो आहोत. सगळे जाती धर्माचे लोक इथे आलेले आहेत आणि सगळे तिचा आनंद घेत आहेत. राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये हा आहे तिथे काँग्रेसकडनं जागोजागी लाईन लावायला असा आरोप केलेले. तर काँग्रेसवाले गॅस तयार करत नाहीत असं नाही म्हणाले म्हणजे नशीब. आणि खरं तर काय तसं आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही. एवढ्या गटारी वाहत आहेत, त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकून द्या, आपोआप गॅस येईल. काय तुम्ही कशाला चिंता करताय?